वंदन भंतेजी. भंतेजी, उपासक आणि उपासिका यांनी भंतेजी सोबत कसं वागायचं? विचार ना, काय प्रश्न आहे? म्हणजे उपासक आणि उपासिका यांनी भंतेजी सोबत कसं वागायचं? हा, ठीक आहे, छान प्रश्न आहे. तर हा प्रश्न फार महत्वाचा आहे. तर मी काय सांगतोय सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐका की उपासक उपासिकांनी भंतेजी सोबत जसं मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये सांगितलेले उपासक उपासिकांचे कर्तव्य, उपासक उपासिकांनी भिक्षुक कसं वागावं, तर सगळ्यात पहिले विनम्रतेनं वागावं. विनम्रतेनं वागावं, आपला अहंकार बाजूला ठेवायचा आणि अतिशय विनम्रपणे भिक्षू सोबत वागलं पाहिजे. आणि बुद्ध म्हणतात की ज्या कोण्या परिसरामध्ये कोणी भिक्षू भिक्षुणी राहतात, वास्तव्याला आहेत, मग ते अरहंत भिक्षू असले तर खूपच छान. पण अरहंत नाही जरी राहिला तरी धम्माच्या मार्गावर आरूढ असलेला भिक्षू ज्या कोण्या परिसरात राहत आहे, जिथे कुठे राहत आहे, तर त्या परिसरातले लोक खूप मोठं पुण्य अर्जित करू शकतात, खूप मोठं पुण्य अर्जित करू शकतात. महामंगल सूत्रात तुम्ही ऐकलं असेल की श्रमणानंच दर्शनं एतं मंगलम उत्तमं. श्रमणाचं दर्शनच उत्तम मंगल आहे. श्रमणाचं दर्शनच उत्तम मंगल आहे. आणि श्रमणाची सेवा करणं हे तर खूप महाउत्तम आहे, खूप उत्तम मंगल आहे. पण कोणासाठी? श्रद्धावान लोकांसाठी. समजा एखादा व्यक्ती बुद्धाचं जरा सम्यक संबुद्धाचं दर्शन झालं, सम्यक संबुद्धाचा सानिध्य जरा लाभलं, सम्यक संबुद्धाचा तो समोर आला, दर्शन मिळालं प्रत्यक्ष, तर त्याचं कल्याण होणार आहे का? चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? तसं नसते चांगली वाईट गोष्ट, त्याची आपण श्रद्धा आहे का नाही. सम्यक संबुद्धाचं दर्शन जरा लाभलं, सम्यक संबुद्धांचे सानिध्य जरा लाभलं, जर त्याच्या मनात त्या बुद्धाबद्दल आदर श्रद्धा असेल तर तो बुद्धांकडून ही विद्या शिकून, धम्म शिकून आपलं महाकल्याण करून घेईल, आपल्या जीवनाचं सार्थक करून घेईल. पण जर त्याच्या मनात बुद्धाबद्दल द्वेष असेल तर आपली महाभयानक हानी करून घेईल तो. बुद्धाच्या काळात अनेक जण, अनगिनत लोक, करोडो लोक बुद्धाचे शिष्य होते आणि काही लोक बुद्धांचे विरोधक सुद्धा होते, बुद्धांचे. तर अनेक लोक जसं देवदत्त, सुरुवातीपासून बुद्धाचा द्वेष, चिंचा आणि पुष्कळ अनेक राजे महाराजे सुद्धा बुद्धांचा द्वेष करणारे होते. तर त्यांचं तर कल्याण नाही झालं, बुद्धांचा सहवास लाभला पण त्यांचं कल्याण नाही झालं. अनेक जण बुद्धाचा द्वेष करून, अरहंतांचा द्वेष करून आपली हानी करून घेत होते, खूप हानी करून घेत होते. तर ज्या परिसरात भिक्षू आहे त्या परिसरातले लोक त्यांच्यावर डिपेंड आहे की आता इथून आपल्याला पुण्य अर्जित करून घ्यायचं का हानी करून घ्यायची. जर त्याने भिक्षूकडे जायचं, जर त्या परिसरात भिक्षू राहतात त्या परिसरातल्या उपासिकांचं कर्तव्य आहे की त्यांनी नियमितपणे विहारात जायचं, भिक्षूंना वंदन करायचं, यथाशक्ती आपल्या क्षमतेनुसार भिक्षूंची सेवा करायचं, त्यांना नाश्ता भोजन दान करायचं. कशासाठी करायचं? भिक्षूवर उपकार नाही करत आहेत, तर आपली पुण्यपारमिता पुष्ट करून घेण्यासाठी, माझं कल्याण करून घेण्यासाठी म्हणून अनाथ पिंडकनं बुद्धाला विहार दान दिलं, माता विशाखानं विहार दान दिलं. उपकार नाही केलं बुद्धावर त्यांनी, तर माझं पुण्य वाढवून घेण्यासाठी, माझं कल्याण करून घेण्यासाठी म्हणून मी हे करत आहे, आपलं कल्याण करून घेण्यासाठी म्हणून. तर अनाथ पिंडकनं दान दिलं 56 करोड, 18 करोड सोन्याचे शिक्के अंथरले, बांधकामाला 18 करोड, व्यवस्थेला 18 करोड, 54 करोड सोन्याचे शिक्के खर्च करून एवढं मोठं विहार दिलं. उपकार नाही केला, बदल्यात कुठली अपेक्षा नाही बाळगली. 27 करोडचं विहार माता विशाखानं दान दिलं, बदल्यात कुठलं अपेक्षा नाही बाळगली, उपकार नाही केला. मी एवढं केलं बुद्धासाठी, मग बुद्धाने माझ्यासाठी हे केलं पाहिजे, मी एवढं केलं भिक्खू संघासाठी, एवढं विहार दान दिलं, 54 करोडचं अनाथ पिंडकनं विहार दान दिलं, माता विशाखानं 27 करोडचं दिलं, राजा बिंबिसारनं आपलं आम्रवन दिलं आणि इतर अनेक विहार दान दिली. बदल अपेक्षा पडली, मी एवढं दिलं बुद्धाला, भिक्खू संघाला, आता बुद्धानं माझ्यासाठी हे केलं पाहिजे, भिक्खू संघानं माझ्यासाठी हे केलं पाहिजे. बदल्यात कुठली अपेक्षा बाळगताय म्हणजे ते दान नव्हे, तुमची सेवा नव्हे, काहीच कामाची सेवा तुमच्यासाठी हानिकारक आहे. बदल्यात कुठली अपेक्षा नाही, बस लोकांचं कल्याण, लोकांचं कल्याण, लोकांचं कल्याण. मी एवढं सेवा करतो, एवढं काम करतो, एवढं दान देतो, बदल्यात मला काय? बदल्यात काही पाहिजे तुम्हाला? म्हणजे ते सेवा नाही. बाबासाहेबांनी करोडो लोकांची सेवा केली. जनावरांपेक्षा वाईट अवस्था होती आता 70 वर्षापूर्वी. जे लोक आज 60, 70, 80 वर्ष वयाचे आहेत त्यांना विचार, त्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यानं पाहिलेले, अनुभवलेले आहे. जनावरांपेक्षा वाईट अवस्था होती. शहराच्या बाहेर राहा, गावाच्या बाहेर राहा, गावामध्ये झाडू पोछा, झाडू मारण्यासाठी, गटर नाले साफ करण्यासाठी, मेलेले जनावर ओढा त्यासाठी या. तहान लागली तर घराच्या बाहेरून आभार द्या, कोणी घरातून पाणी टाकेल आणि असं पाणी द्या.
ताण भूक लागली, कोणी वरून भाकर लागली, रस्त्यावर बसून खा. भयानक भयानक महाभयानक वाटतं. जनावरापेक्षा वाईट. जनावर, कुत्रे, डुकरं, गाढवं तळ्यामध्ये नदीमध्ये आंघोळ केलं, हागलं मुतलं तरी पाणी पाडत नाही. मनुष्याची सावली अंगावर पडली तरी पाणी पाडतं. मनुष्य सावली तळ्याला हात रोवला, मनुष्याने तर पाणी पाडतं. सावली अंगावर पडली तरी पाडतं. जनावरापेक्षा वाईट अवस्था. त्या जनावरांना कवटाळतील, त्या जनावरांची पप्पी घेतील, दूध पितील, मूत्र पितील, पाडत नाही. आणि मनुष्याची सावली अंगावर पडली तरी पाडतं. अशी भयानक अवस्था. वेळा करोडो लोकांचं कल्याण केलं बाबासाहेबांनी. उद्धरिले कुठे कुठे भीमा तुझ्या जन्मळे. करोडो लोकांचं कल्याण केलं. बदल्यात कुठली अपेक्षा बाळगली का? महिलांना शिक्षण बंद होतं, सावित्री ज्योतिबाने महिलांना शिक्षण सुरू करून दिलं. बदल्यात कुठली अपेक्षा बाळगली? ज्यांनी देशाला स्वातंत्र्य म्हणून दिलं, छातीवर गोळ्या झेलल्या, काळापाणी जेलमध्ये राहिलं, जालियनवाला हत्याकांड व्हायचं ना, किती सेवा केली. बदल्यात कुठली अपेक्षा बाळगली? कुठलीच नाही. बस लोकांचं कल्याण, लोकांचं कल्याण. त्या असा उद्देश करून आपण विहारात जायचं. उपासकाने आपल्या परिसरातल्या विहारात, परिसरात जे कोणी भिक्षू आहेत, अनेक प्रकारे महान पुण्य अर्जित करू शकतात. उपासक उपासिका ज्या पुण्यापर्यंत भिक्षुणी आहेत, खूप मोठे पुण्य अर्जित करू शकतात. कसं? एक तर जाऊन सेवा करून खूप पुण्य अर्जित करू शकतात, दान देऊन खूप पुण्य अर्जित करू शकतात, आणि मुख्य म्हणजे धम्म श्रवण करून. विहारात जायचं कशासाठी? धम्म शिकण्यासाठी. मुख्य कर्तव्य उपासक उपासिकेने विहारात जायचं कारण काय? मुख्य कारण, पहिलं कारण धम्म शिकण्यासाठी, धम्म समजून घेण्यासाठी. नंबर 2, विहाराला बंदीजीला दान देण्यासाठी, विहाराची बंदीची सेवा करण्यासाठी, आणि धम्माची सेवा. तर अशा प्रकारे व्यवहार करायचं. आणि बंदीजींनी आमच्या इच्छेप्रमाणे वागलं पाहिजे. मी सांगतो तसं वागलं पाहिजे. अरे तू काय विश्वाचा सर्वात मोठा विद्वान व्यक्ती आहेस का? मी सांगितल्याप्रमाणे बंदीजी वागलं पाहिजे. तू सांगितल्याप्रमाणे म्हणजे पुन्हा पृथ्वीचा सर्वात मोठा विद्वान आहेस का तू? सर्वात मोठा ज्ञानी आहेस का तू? बंदीजींनी बुद्धांच्या नियमानुसार वागलं पाहिजे, अशी तुमची अपेक्षा असली पाहिजे. बंदीजीने बुद्धांनी जे नियम बनवलं, बुद्धाच्या विनयानुसार बुद्धांनी जे नियम बनवले भिक्षूसाठी जे कर्तव्य सांगितले बुद्धांनी धम्मानुसार, त्याप्रमाणे भिक्षूने वागलं पाहिजे, अशी तुमची अपेक्षा असली पाहिजे. मी सांगितल्याप्रमाणे वागलं पाहिजे, मला विशेष आदर सन्मान दिला पाहिजे, माझं ऐकतच नाही. आता प्रत्येक जण, अनेक उपासक उपासिका अनेक जण म्हणतात की माझं ऐका, माझ्या तसं करू नका, असं करा, असं करू नका, तसं करा, तसं करू नका, असं करा. अनेक जण वेगवेगळे सांगणार. कोणाचं ऐकायचं? बंदीजीने. बंदीने तुमचं गुलाम बनून राहायचं का? तुमचा विद्यार्थी बनायचं का बंदीजीने? बंदीजीने धम्मानुसार वागलं पाहिजे, अशी तुमची इच्छा असली पाहिजे लोकांची. भिक्षूने धम्मानुसार वागलं पाहिजे, आणि भिक्षूंकडून आम्हाला धम्म शिकायला मिळाला पाहिजे. आणि भिक्षूंच्या सेवेचं पुण्य किती? बुद्ध म्हणतात की समजा एखादा कोणी गृहस्थ आहे, सामान्य गृहस्थ, तर तुम्ही गृहस्थ आहात ना, तर एखादा गृहस्थ धम्माचा काही विशेष अभ्यास नाहीये त्याचा, पण थोडा बहुत काहीतरी सामान्य अभ्यास आहे, आणि तो आजच श्रामणेर झाला. भिक्खू संघाकडून प्रबंधित झाला. श्रामणेर प्रबंध घेतला त्याने, मुंडन केला, पांढरे कपडे काढून टाकला, आणि चिवर धारण केला. भिक्खू संघाकडून श्रामणेर प्रबंध घेतला. आणि धम्माचा काही थोडा बहुत अभ्यास असेल, पण खूप श्रद्धावान आहे आणि शीलवान आहे. 5 शील परिशुद्ध आहेत. आता श्रामणेर झाल्यावर 10 शिलेचं पालन करतो. आणि त्यागी, असं की चिवर घेतल्यावर माझी आई, माझी बायको, माझं पोरगा असं नाही म्हणत, खरोखर त्यागी. त्याग आणि शील हे दोनच जरी गोष्टी त्यामध्ये असेल त्या श्रामणेरामध्ये, त्याग आणि शील, तर किती पुण्य. धम्म न शिकलेल्या सर्वसामान्य शेकडो गृहस्थांना भोजन देऊन किती पुण्य. त्याही पेक्षा जास्त पुण्य त्या एका श्रामणेराला 1 वर्ष भोजन द्या. आणि पुन्हा म्हणतात तो आता उपसंपदा झाली त्याची, धम्माचा बऱ्यापैकी अभ्यासही झाला, सगळ्या नियमांचं पालनही करतो, धम्माचं आचरणही करतो, अभ्यासही करतो, तर हजारो सामान्य गृहस्थांना दिलेल्या भोजनापेक्षा जास्त पुण्य त्या एका भिक्षूला 1 वर्ष भोजन. आणि धम्माचा भरपूर अभ्यास झालेला भिक्षू असेल तर लाखो गृहस्थांना भोजन देऊन किती पुण्य, त्याही पेक्षा जास्त पुण्य त्या एका भिक्षूला 1 वर्ष भोजन. आणि धम्माचा प्रचंड अभ्यास झाला असेल तर करोडो गृहस्थांना भोजन देऊन किती पुण्य. सामान्य गृहस्थ धम्म न शिकलेले त्याही पेक्षा जास्त पुण्य त्या एका भिक्षूला 1 वर्ष भोजन दान. आणि समजा तो भिक्षूचा श्रोतापन्न झाला तर निर्वाणाची 4 अवस्था, श्रोतापन्न, सगदागामी, अनागामी, अरहंत. तर श्रोतापन्न जरी झाला असेल कोणी भिक्षू श्रोतापन्न, तर पृथ्वी तलावरच्या सगळ्या लोकांना, धम्म न शिकलेल्या पृथ्वी तलावरच्या सगळ्या लोकांना आयुष्यभर भोजन, पाणी, कपडे, औषधी देऊन किती पुण्य, त्याही पेक्षा जास्त पुण्य त्या एका श्रोतापन्न भिक्षूला 1 वर्ष भोजन दान. इतकं पुण्य. आणि पुन्हा धम्मपदामध्ये बुद्ध म्हणतात की काही लोक यज्ञ वगैरे करत होते, यज्ञ वगैरे करतात, खूप दान करतात, यज्ञामध्ये खूप खर्च करतात, खूप दान करतात. तर बुद्ध म्हणाले एखादा व्यक्ती, कोणी व्यक्ती आयुष्यभर 100 वर्ष तुम्ही जगले आणि पूर्ण 100 वर्षापर्यंत आयुष्यभर अनेक यज्ञ केली, अनेक यज्ञ केली, आणि
खूप लाखो करोडोंचं दान पण दिलं. प्रत्येक यज्ञामध्ये प्रचंड दान. असा आयुष्यभरामध्ये 100 वर्षात अनेक यज्ञ केले, अनगिनत यज्ञ आणि खूप लाखो करोडोंना दान पण केलं. आयुष्यभर यज्ञ आणि दान करता येतं. तर किती पुण्य आयुष्यभर 100 वर्षापर्यंत हे करून त्याच्यापेक्षा जास्त पुण्य फक्त एका क्षणासाठी आर्य अष्टांगिक मार्गावर प्रगती पथावर असलेल्या भिक्षूंना फक्त एका क्षणासाठी श्रद्धेनं वंदन केलं. 100 वर्षापर्यंत, समजलं का? आयुष्यभर अनेक यत्न केले, दरवर्षी यत्न करणार आणि प्रत्येक यत्नात लाखो करोडो खर्च करणार. असे आयुष्यभर खूप यत्न केली, शेकडो यत्न केली, 100च्या वर किती यत्न केली. तर किती पुण्य? त्याहीपेक्षा जास्त पुण्य धम्माच्या मार्गावर, अष्टांगिक मार्गावर प्रगती पथावर असलेल्या एखाद्या भिक्षूला फक्त एका क्षणासाठी वंदन केलं. इतकं पुण्य भिक्षूला एका क्षणाने वंदन केलं. आणि भिक्षूचा अनादर अपमान केल्याचं काय दोष होतो ते पण बुद्धाने सांगितलं. आज अनेक ठिकाणी पाहतो, अनेक विहारात उपासक उपासिका भिक्षूंचा खूप त्रास देतात, भिक्षूंना छळतात, खूप त्रास, आणि उद्धटपणे बोलतात, उर्मटपणे बोलतात, अपशब्द बोलतात आणि स्वतःची खूप मोठी हानी करून घेतात. अनेक उपासक उपासिका भिक्षूंना छळतात, खूप त्रास देतात, नोकरासारखं वागवतात आणि खूप कठोर शब्दात, अप्रिय शब्दात बोलतात भिक्षूंसोबत. तर भिक्षूंचा द्वेष केला तर काय होतं? एका क्षणासाठी सुद्धा द्वेष ते आपल्या दुर्गतीला नरकात नेऊ शकतो. त्याकडे भिक्षूचा द्वेष नाही करायचा. तर त्याबद्दल बुद्धाच्या काळातला एक भिक्षू, त्याचं नाव मला आठवत नाही, जे काय ते नाव माहिती आहे, बरोबर आठवत नाहीये. एकदा असं झालं, तो भिक्षू तिथे पुढे राहत होता ज्या पुण्या परिसरात. तिथल्या लोकांनी बुद्धाचे प्रमुख शिष्य सारिपुत्त आणि महामोगल आणि अरहंत यांना आमंत्रित केलं. यांचं खूप मोठं नाव होतं, खूप प्रसिद्धी होती. सारिपुत्त महामुला आमंत्रित केलं आणि या भिक्षूला पण आमंत्रित केलं. येऊन बसले आणि दान. सारिपुत्त महामुगल खूप मोठे अरहंत आहेत आणि बुद्धाच्या नंतर सारिपुत्ताचं नाव, सारिपुत्ताच्या नंतर महामोगलींचं नाव. एवढे मोठे भिक्षू आणि वस्तीतले परिसरातले, त्या गावातले परिसरातले खूप लोक आली आणि भोजन झाल्यानंतर प्रवचन झालं. खूप दान आलं, प्रचंड दान आलं, खूप मोठ्या प्रमाणात दान, खूप सारं दान आलं. हा जो भिक्षू होता तिथला सामान्य भिक्षू, त्याला वाटलं हे सारिपुत्त महामोगल्यानंतर अल्पेच्छा आहेत, त्यांची काही इच्छा, मला हे पाहिजे ते पाहिजे काहीच नाही, त्यागी त्यावरून झालेले, त्यांची कुठलीच इच्छा नाही. म्हणजे ते आता एवढं दान आलं ते काहीच घेणार आहेत, म्हणजे ते एवढं सगळं दान मलाच मिळेल अशी त्याची मनात त्याचा असा विचार केला त्यांनी. त्याला असं वाटलं एवढं मोठं दान, अनेक वस्तू आले, खूप काही आलं, हे तर काही घेणारच नाही, अल्पेच्छा येते, ह्यांना काही इच्छा नाही, सगळं त्यागी आहे, काही ठेवत नाही, काही जोर काही बाळगतच नाहीत, सगळं मला. पण नंतर कार्यक्रम झाल्यानंतर यांनी काय केलं, सारिपुत्त महामुगलांनी हे सगळं दान विहारामध्ये पाठवून दिलं. म्हणजे मोठ्या विहारात तिथे अनेक भिक्षूंचा संघ राहतो, तिकडे पाठवून दिलं. हा स्वप्न बघता मनात विचार सगळं आपल्याला भेटेल आणि सगळं तिकडे पाठवून दिलं. त्याच्या मनात द्वेष सारिपुत्त आणि महामुगलांबद्दल खूप द्वेष आणि तो खूप द्वेष, आणि त्या द्वेषामुळं जळफळाट होतो. सामान्य व्यक्तीचा द्वेष केला तरी द्वेषाचे संस्कार, दुर्गतीचे नरकाचे संस्कार बनतात. हा सारिपुत्त महामुगल अनंतचा द्वेष करतोय. आणि जेव्हा बुद्धाकडे गेला तर बुद्धाला सांगू लागला, भगवान मी तुमचा तर खूप आदर करतो, पण हे जे सारिपुत्त महामोगल आहेत ना, यांचा मी आदर नाही करत, आणि ह्यांची एवढी जी तारीफ आहे ना, एवढी प्रसिद्धी आहे ना, हे बरोबर नाहीये, हे खूप लोभी आहे. आणि असं तसं सारिपुत्त महामोगलांबद्दल तो परत काही सांगू लागला बुद्धाकडे तक्रार करू लागला. बुद्ध म्हणाले, तसं नाहीये, हे खूप महान आहेत, अरहंत आहेत, हे खूप महान आहेत. आणि सगळ्या अरहंतामध्ये असे जेवढे अरहंत आहेत ना, बुद्धाच्या नंतर पहिला नंबर सारिपुत्ताचा आहे. महामोगलांत जेवढे हजारो भिक्षू आहेत, सर्व श्रेष्ठ दोघ आहेत माझ्यानंतर. भिक्खू संघामध्ये माझ्यानंतर जेवढे लाखाचा जवळपास भिक्षू आहेत, सगळे श्रेष्ठ आहेत. हा माझ्या तर नाही बाबा, मी तुमचा आदर करतो, तर यांना मानत नाही मी. त्यांचा द्वेष. त्यामुळे काय झालं, काही कारणाने त्याच्या शरीरावर बारीक फुंसी आली, छोटी फुंसिया सगळ्या शरीरावर. म्हणजे फुंसिया वाढू लागली, थोडे मोठे झाली, बोरासारखे झाली, आणखी वाढली, टमाट्यासारखे झाली, आणखी वाढले आणि वरतून फुटू लागले संपूर्ण शरीर ह्याच्यानं. आणि तडफडत मरण. आणि मेल्यानंतर कोणाचे मृत्यू झाली, लोक बुद्धांना विचारायचे, भगवान अमुक व्यक्ती मरण पावला, त्याची काय गती झाली? बुद्ध म्हणाले, तो नरकात गेला. कोण्या नरकात? अनेक प्रकारचे नरक असतात. उस्सद, त्या नरकाचं नाव उस्सद नरकामध्ये गेला. पद्म नरकामध्ये गेला, पद्म नावाच्या नरकात गेला. म्हणजे काय असतं ते?
पद्म म्हणजे कमळाचा आकार जसा असतो ना त्या आकाराचं ते नरक असतं, पण तिथं भयंकर यातना, खूप त्रास, नरकामध्ये भयंकर त्रास, आकार कमळासारखा म्हणजे त्याला केलं पण फार भयानक. आणि तुझं आयुष्य किती, बुद्ध म्हणाले अकथनीय अवर्णनीय, सांगता येणार इतकं मोठं इतकं मोठं. तरी पण उदाहरण देऊन द्या, उदाहरण पण देणं अवघड आहे म्हणाले. उदाहरण, राजाचं गोडाऊन किती मोठं आहे, राजाचं गोदाम भरून, पूर्ण गोडाऊन भरून तिळाचे दाणे, तिळाचा दाणा एक काढणार, पुन्हा 1000 वर्षांना एक काढणार, 100 वर्षांना एक काढणार, पुन्हा 100 वर्षांना एक काढणार, पुन्हा 100 वर्षांना एक काढणार, असं करत करत गोडाऊन रिकाम होईल. किती काळ लागेल, त्याच्यापेक्षाही हजारो पटीने जास्त काळ. खूप करोडो 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 अनेक करोडो वर्ष, अनेक करोडो अरबो खरबो वर्ष इतकं बाळगो तिथं चढवत. फक्त द्वेष केला तरी, सारीपुत्ता मौला मारला नाही, काही बोलले, फक्त द्वेष केला म्हणजे एवढं. आणि पुन्हा दुसरी एक गोष्ट, खज्जुत्तरा नावाची दासी बुद्धाच्या काळातली, ते अरंत नाही, ती बुद्धाच्या काळामध्ये श्रोतापन्न झाली, ती श्रोतापन्न झाली, पण ती कुबडी होती आणि एका राजाकडे, राणीकडे ती दासी म्हणून होती, सामावती नावाच्या राणीकडे ती दासी म्हणून होती. तर ती श्रोतापन्न झाली. तर बुद्धानं विचारलं की श्रोतापन्न कशामध्ये झाली, महाप्रज्ञ, बुद्धानं तिला सांगितलं, लोकांना म्हणले की हे महाप्रज्ञ, महाप्रज्ञामध्ये महान आहे, म्हणजे महाप्रज्ञा कशामुळे झाली, श्रोतापन्न कशामुळे झाली, तर बुद्ध म्हणाले अनेक जन्माचा तिचा अभ्यास आहे धम्माचा. आणि मग ते कुबडी का झाली आणि नौकरानी का झाली, दासी का झाली, तर बुद्ध म्हणाले फार पूर्वी एक कोणी पश्चिम बुद्ध राहत होते आणि ते पश्चिम बुद्ध जरा कुबडे होते, चालताना जरा कुबडत चालत होते. तर ही त्यांची नकल करायची, आले बघा तो आला नकल करायची, त्यामुळे ही कुबडी झाली. आणि दासी का झाली, नौकरानी दासी, कारण आजच्या 500 जन्मापूर्वी ही एक खूप श्रीमंत घरातली महिला होती. नेहमी भिक्षुना वगैरे बोलावणं, भोजन वगैरे करणं चालू राहायचं. आणि एके दिवशी काय झालं, ही एका भिक्षुणीला आमंत्रित केले, भिक्षुणीला. आणि भिक्षुणी जेव्हा आली तेव्हा ही आरशासमोर बसून तिचा साज शृंगार मेकअप चालू होतं तिचं. आणि ती आरशासमोर बसली होती आणि तिला काहीतरी वस्तू, मेकअपचं कोणतरी एक वस्तू पाहिली होती, ती असं दूर होती. आणि दरवाजातून ती भिक्षुणी भिक्षुणी आली. आल्या त्याच्या जवळपास कोणी परिचारिका नौकरानी नव्हते. मग त्या भिक्षुणीत म्हणाली, आर्याजी जरा ती वस्तू द्या बरं, म्हणाली, आर्याजी जरा ती वस्तू द्या बरं. अरंत भिक्षुणा काम आलं, तो श्रीमंत असून काय झालं, पण ती अरंत भिक्षुणा दिले. तर अरंत भिक्षुणा काम सांगितले ना, म्हणून 500 जन्म ही नौकरानी म्हणून दासी म्हणून जन्मली. आणि जर अरंत भिक्षुणा दिलं नसतं, अरंत भिक्षुला कामं नाही सांगायचे, असं जर तिनं सांगितलं असतं, अरंत भिक्षुला कामं नाही सांगायचे, स्वतः उठून घ्यायचं, असं जर ती त्यावेळेस बोलली असती तर हिच्यामध्ये द्वेष उत्पन्न झाला असता. द्वेष उत्पन्न झाला असता. एका क्षणासाठी जरी द्वेष, अरंत भिक्षूंचा एका क्षणासाठी जरी द्वेष दुर्गतीला नरकात नेणार. तर त्या भिक्षूंना जर दिलं नसतं तर हिच्यामध्ये द्वेष उत्पन्न झाला असता आणि एक क्षणासाठी द्वेष दुर्गतीला नरकात गेली असते. तर आणि खोटे आरोप, काही खोटे आरोप लावतात. तर धम्मपदामध्ये लिहिलेलं आहे की कोणावरही खोटे आरोप लावणे, त्याचे अनेक प्रकारचे, याच जन्मात अनेक प्रकारचे 10 सांगितले बुद्धांनी, 10 पैकी कोणती पण एक हानी होऊ शकते. एक तर तो मेंटली डिस्टर्ब होऊ शकतो, किंवा तुझी खूप मोठी हानी होऊ शकते, अपघात होऊ शकतं, कोणतेही शारीरिक रोग होऊ शकतं, किंवा घराला आग लागू शकते, किंवा आणखी काहीतरी काही ना काही तुझा आरोप, जेल वगैरे होऊ शकतं. असे काहीतरी 10 सांगितले बुद्धांनी. या 10 पैकी कोणतं ना कोणतं एक याच जन्मात होणार त्याचं. दुसऱ्यावर निर्दोष व्यक्तीवर खोटे दोषारोपण केल्यामुळं, खोटे दोषारोपण करणाऱ्या व्यक्तीला या 10 पैकी एक हानी त्याची याच जन्मात होती आणि मेल्यानंतर तो नरकात जातो. आणि आजकाल पाहतो आपण काही भिक्षूवर खोटे आरोप सुद्धा लागत आहेत, खोटे आरोप सुद्धा लावतात का माझ्या मनासारखं तो ऐकत नाही पण खोटे आरोप. तर भिक्षुणींनी माझ्या मनासारखं वागलं पाहिजे अशी समज करून घेणं गृहस्थ गृहिणीसाठी खूप हानिकारक आहे. तर भिक्षुने धम्मानुसार वागलं पाहिजे अशी तुम्ही इच्छा बाळगा आणि रोज विहारात जायचं, भिक्षूकडून धम्म शिकायचं. आणि परिसरामध्ये भंतेजी आहेत, विहार आहे, भंतेजी वास्तव्याला आहेत हे माहीत असून सुद्धा तिथे न जाणे हे सुद्धा धम्मविरोधी कृत्य आहे. तुम्ही जिथे कुठे राहता, आपल्या घराच्या परिसरामध्ये भंतेजी आहेत, भंतेजी वास्तव्याला आहेत हे माहीत असताना सुद्धा आपण तिथे न जाणे, धम्म न शिकणे
हे सुद्धा धम्मविरोधी कृत्य आहे. तिथे जाऊन धम्म शिकायचं, बंदीला विचारायचं, बंदीजी आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा, आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा. धम्मानुसार नेहमी प्रश्न विचारायचे. काही लोक असे नेहमी विहारात जातात पण कधी प्रश्न विचारत आहेत, स्वतःच फार शहाणे समजतात, काही प्रश्न विचारत आहेत. आणि बंदीला नेहमी म्हणायचं, बंदीजी हात जोडून विनंती करायची, जर आमच्याकडून कळत न कळत जर काही चुका होत असतील तर आम्हाला सांगा बंदीजी, म्हणजे आम्ही स्वतःला सुधारू शकू. आमची चूक आम्हाला कोणी सांगितलं नाही तर आम्ही सुधारू कसं काय, तर आमची चूक आम्हाला सांगत जा, असं बंदीला विनंती करत राहायचं. आणि कसं वागावं, उपासकांनी कसं वागावं, काय करावं, आम्हाला मार्गदर्शन करत राहा असं म्हणायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. भिक्षूसोबत अतिशय विनम्रपणे वागायचं. तुमच्या परिसरात जे कोणी भिक्षू आहे ते तुमच्यासाठी पुण्यक्षेत्र आहे. आणि अनुत्तरंग पुण्यक्षेत्रं लोकसा, ते गाणं म्हणतात ना लोक. अनुत्तर म्हणजे सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम, सर्वोच्च. अनुत्तर, अनुत्तरंग सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम. पुण्यक्षेत्रं पुण्यक्षेत्र. लोकसाती म्हणजे लोकामध्ये, नरकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्र कोणतं आहे तर तो सुपटिपन्नो, उजुपटिपन्नो, न्यायपटिपन्नो, सामीची पटिपन्नो, यदिदं चत्तारि पुरुष युगानि अट्ठ पुरुष पुग्गला, हा भिक्खू संघ. आहुनीयो, पाहुनीयो, दक्षिणेयो, अंजली करणेयो. म्हणजे कोण अट्ठ पुरुष पुग्गला म्हणजे एक तर निर्वाण प्राप्त किंवा निर्वाणाच्या मार्गावर चालत आहे असं. श्रोता पण मार्गावर चालत आहे किंवा श्रोता पण फलप्राप्त, सगदागामी होण्यासाठी प्रयत्नशील आहे किंवा सगदागामी फलप्राप्त, अनागामी होण्याच्या मार्गावर आहे किंवा अनागामी फलप्राप्त, अनंत होण्याच्या मार्गावर आहे किंवा अनंत फलप्राप्त. श्रोता पण, सगदागामी, अनागामी, अनंत हे चार अवस्था प्राप्त केली किंवा प्राप्त होण्याच्या मार्ग, चारपैकी कोणती पण एक अवस्था किंवा कोणती पण अवस्था प्राप्त केली किंवा प्राप्त होण्याच्या मार्गावर आहे. जो श्रोता पण, सगदागामी, अनागामी, अनंत झाला तिथं अनुत्तर पुण्यक्षेत्र लोकशक्ती आहेतच आहेत, पण जे नाही झालं तरी त्या मार्गावर आहेत. यदिदं चत्तारि पुरुष युगानि अट्ठ पुरुष पुग्गला म्हणजे मार्गस्थ आणि फलस्थ, ते सुद्धा अनुत्तर पुण्यक्षेत्र आहे. तर अनुत्तर पूर्ण ब्रह्मांडाचा सर्वात पुण्यक्षेत्र. तर विहारात जाऊन भिक्षूची सेवा करणं हे आपलं कर्तव्य. अनेक लोकांना पाहतो विहारात जातच नाहीत, परिसरामध्ये बंदीचे आहेत, विहारात कधीच जात नाही, अजिबात जात नाहीत. काही काही लोक असे असतात विहारात जातात, काही दिवस गेले, काही महिने गेले, नंतर विहारात जाणं बंद केले. आता अनेक विहारात तर बंदीला फक्त वर्षावर्षासाठी बोलवतात, वर्षावर्ष झाले की जाऊ निघलो, फक्त वर्षावर्षाला बोलवतात 3 महिने. बाकीचे 9 महिने कुठे राहायचं, कुठे येतो नाही का. आणि ज्या विहारामध्ये 12ही महिने भिक्षू राहतात, काही काही विहाराचे 12ही महिने भिक्षू राहतात, तर त्यांच्या परिसरातले लोक जर विहारात जाऊन भिक्षूची नियमित सेवा करायचं. तिथे सुद्धा पाहतो ज्या ज्या विहारात भिक्षू 12ही महिने राहतात, काही दिवस जातात उपासक उपासिका. आणि असं पण पाहायला भेटतं कधी कधी की काही दिवसापूर्वीपर्यंत, काही महिन्यापूर्वीपर्यंत जे उपासक उपासिका भिक्षूची खूप सेवा करत होते, आज जाणंच बंद केलं, बहिष्कार टाकला भिक्षूवर, विहाराने बहिष्कार टाकल्यासारखं बघतात. काही काही विहारात कोणीच जात नाही. आता अनेक विहारात मी राहून चिवर घेऊन 16 वर्ष झाली, मला 2009ला चिवर घेतला, आता 2025 चालू आहे. कोणी कोणी विचारतं बंदीची विहारात किती लोक येतात, आता कधी कधी काही ठिकाणी वर्षावर्षात येतात आणि वर्षात संपले की काहीच येत नाही. हा कुठल्या प्रकारे कळत नाही. हे सांगितलं का बाबासाहेबांनी फक्त वर्षावर धम्माचा अभ्यास केला आणि बाकीचे 9 महिने झोपा काढले का बाबासाहेबांनी. बुद्धाने सांगितलं का बुद्ध वर्षावर 3 महिने धम्माचा अभ्यास करा, बाकीचे 9 महिने झोपा करा. हे सांगितलं का बुद्धाने 12ही महिने धम्माचा अभ्यास पाहिजे. तर अनेक ठिकाणी लोक आम्हाला विचारतात बंदीजी तुमच्या विहारात किती लोक येतात, त्या उत्तर द्यावं ते समजत नाही. कारण काही काही ठिकाणी अजिबात कोणी येत नाही, एकही व्यक्ती येत, एक जण सुद्धा येत नाही. का बरं. ती अमुक उपासक उपासिका तर ते तुमचे खूप सेवा करणारे, विहारात नेहमी येणारे नाही, ते पण बंद झाले. का बंद झाले माहित नाही. तर विहारात नेहमी जाऊन आपलं कल्याण करून घेण्यासाठी विहारात जाऊन, आणि अनेक ठिकाणी पाहतो आज सुद्धा असे भिक्षू आहेत, भारतामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत. काही काही भिक्षू असे आहेत की धम्मात भरपूर अभ्यास केलेले, खूप उच्च प्रगती केलेले, सामान्य लोक अंदाज सुद्धा लावू शकत नाहीत, सामान्य लोक कल्पना सुद्धा करू शकत नाहीत, एवढं उच्च अवस्थेला पोहोचलेले भिक्षू सुद्धा वर्तमान काळात भारतामध्ये सुद्धा आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहेत. भले प्रमाण कमी असेल जास्त असेल जे काय असेल ते, पण असे भिक्षू आजही आहेत धम्मामध्ये सामान्य लोक कल्पना सुद्धा करू शकत नाहीत, एवढा उच्च अवस्थेला. तर तिथे जाऊन धम्म शिकून आपण आपलं खूप कल्याण करून घेऊ शकतो. पण अनेक लोक तिथे पण जाते ज्या, आणि बुद्धाच्या काळात बुद्धावर पण आरोप केले, अनेक लोकांनी बुद्धावर आरोप केले, सम्यक संबुद्धावर आरोप केले, अनेक अरहंत भिक्षूवर आरोप केली. तर वर्तमान काळात ज्या ज्या भिक्षूवर काही काही उपासक उपासिका आरोप करतात ना, ते सगळे आरोप सत्य नाहीयेत. बुद्धावर खोटे आरोप झाले, अनेक अरहंतावर खोटे आरोप झाले. तर वर्तमान काळात सुद्धा ज्या ज्या भिक्षूवर जे काही आरोप काही काही भिक्षू उपासक उपासिका करतात विहारातले, हे आम्ही हे बंदीचे असे, ते बंदीचे तसे, हे असं केलं, हे बंदीची तो बंदी, तक्रारी करतात ना, त्या सगळ्या तक्रारी खऱ्या नाहीयेत. काही खरे असतील सुद्धा काही, आणि अनेक खोटे पण आहेत त्यातले.
तर प्रत्येक आपल्या रंगीत चष्म्यातून पाहतो. समजा समोर पांढरी वस्तू आहे, तुम्ही 10 जण उभा टाका रंगीत कपडे रंगीत चष्मे लावून, लाल हिरवा निळा पिवळा जांभळा, आणि 5 त्यांना विचार हे समोरचा रंग कसा आहे, ते काय उत्तर देतील. ज्याच्या चेहऱ्यावर लाल रंग आहे तो म्हणजे हे तर लाल आहे, हे तर हिरवं आहे, हे तर निळ आहे, हे तर पिवळं आहे, आपले जांभळे. तो आपल्या डोळ्यातून पाहतोय, सत्य काय ते त्याला पण माहित नाही. तर अनेक तर असं समणानंतर दर्शन एक मंगल, समणाचं दर्शन उत्तम मंगल आहे. तर अनेक लोक विहारात जात नाहीत आणि भिक्षूंची सेवा करत नाहीत, भिक्षुवर बहिष्कार टाकतात, भिक्षुवर आरोप करतात. काही काही ठिकाणी असं पण झालं की एक विहार असं पण आहे की त्यावेळेस मी यापूर्वी 2 वेळा तिथे राहिलो आहे. पूर्वी पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा तिथे विहारात भरपूर लोक येत होते आणि भोजन नाश्त्याचे लाईन, इतकी लाईन की कोणी जर म्हणाला म्हणजे उद्या आमच्याकडे भोजन, आम्ही म्हणतो नाही उद्या तारीख खाली नाहीये, परवा नाही तारीख रिकामी, 8 दिवसानंतर नाही तारीख रिकामी, 15 दिवसानंतर नाही तारीख रिकामी, कोणती तारीख रिकामी, महिनाभरापर्यंत लाईन लागली. मग भोजन देण्याची वेगळी लाईन लागली, नाश्ता देण्याची वेगळी लाईन लागली आणि संध्याकाळी लिंबू पाणी देण्याची वेगळी लाईन लागली. असं पण विहारात राहिलेलो आहे मी. सगळे नाश्ता देण्याची वेगळी लाईन, भोजन देण्याचे वेगळे, आज हा उद्या तो महिनाभरापर्यंत एकी तारीख रिकामी नाही, संध्याकाळी 5 वाजता लिंबू पाणी त्यांचे वेगळे लाईन. आणि त्याच विहारात पुन्हा काही वर्षानंतर गेलो, काहीच अजिबात काही नाही. वर्षाला बोलावलं, पहिले 10-12 दिवस कसं तरी झालं, कोणीतरी भोजन आणलं, नंतर भोजनाने बंद झालं. काही वर्षापूर्वी गेलो तर लाईन लागली होती, नाश्ता करण्याचे वेगळे लाईन, नाश्ता देण्याचे वेगळे लाईन, भोजन देण्याचे वेगळे लाईन, संध्याकाळचं लिंबू पाणी देण्याचे वेगळे लाईन. आणि 10-12 दिवस कसं तरी गेले, 15 दिवस नंतर त्या तिथला एक महिला म्हणे बनतेजी वर्षासाठी आला तर आता उरलेले सगळे दिवस रोज माझ्याकडे जा बोलणार, कारण तो कोणीच देत नाही, काय करणार, रोज माझ्याकडेच. मग दुसरी एक महिला बनतेजी महिना माझ्याकडे, 1 महिना माझ्याकडे, 1 महिना याच्याकडे. जर दुसरीकडे काय आमंत्रण असतं तर तिकडे कोणी बोलवतच नाहीत ना. असं आपण काही गेलात पाहिजे. अरे पुढे गेलं काय झालं हे सगळं. अनेक ठिकाणी असं पण आहे, जे उपासक उपासिका काही महिन्यापूर्वीपर्यंत, काही वर्षापूर्वी, मागच्या वर्षी किंवा काही वर्षापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी भिक्षूची खूप सेवा करत होते, विहाराची खूप सेवा करत होते, आता विहारात बहिष्कार टाकत नाही, विहारात जाणंच बंद केलं. भिक्षूकडे जात होते, भिक्षूची सेवा करत होते, दान करत होते, तरी पण भिक्षूकडे जाणं बंद केलं. हा काय प्रकार आहे? आपली हानी करून घेत आहे, दुसरं ते काही नाही, आपली हानी करून घेत आहे. तर लोकांनी माझ्या मनासारखं वागलं पाहिजे असं नाही. आणि एक आणखी उदाहरण, 2-3 वर्षापूर्वीची घटना. मला एक फोन आला नागपूरच्या बाहेरून, आता आपण नागपूरमध्ये राहतो, तर दुसऱ्या एका शहरातून एक फोन आला. एक उपासिका मला फोन केली आणि म्हणाली बनतेजी आम्ही इथे राहतो या शहरामध्ये आणि हे विहार आहे, या विहारामध्ये सर्वात जास्त दान देणारे आम्हीच आहोत, सर्वात जास्त सेवा मेहनत करणारे पण आम्हीच आहोत आणि शील सुद्धा सगळे आम्ही पालन करतो. तरी पण विहारातील लोक आमचा काही विशेष आदर सन्मान करतच नाही. विहारात भंतेजी येतात वर्षाला, सुरुवातीला आमच्या खूप चांगलं बघतात, नंतर ते पण आमच्याशी शेवटी आम्हाला काही विशेष महत्व देणं कमी केलं. सुरुवातीला आमच्याशी खूप चांगलं वागत होते, नंतर ते पण आम्हाला विशेष आदर करणं बंद केलं. असं का बरं? सर्वात जास्त दान आम्ही करतो, सर्वात जास्त सेवा आम्ही करतो, मेहनत करतो, शिले पालन करतो, तरी पण लोक आम्हाला असं करायचं, पैसा साधना पण करतो, शिबिर पण करतो, असं का? म्हटलं मला काय माहित, मी राहतो नागपूरला, तुम्ही राहता तिथं, तुमच्याकडचं काय प्रकरण आहे मला काय माहित. तर नंतर 1-1.5 वर्षानंतर माझ्या लक्षात आलं, मला कुठेतरी बातमी मिळाली की ही बाई हे पर्यांच्या घरातले सगळेजण शारीरिक श्रम तिथं सर्वात जास्त सेवा मेहनत हेच करतात, दान सुद्धा सर्वात जास्त हेच देतात. बाकी लोक पण दान देतात, बाकी लोक पण सेवा करतात, पण सर्वात जास्त दान ह्यांचं असतं, सर्वात जास्त सेवा पण ह्यांची असती आणि शिले पालन करतात. हत्या नाही, चोरी नाही, व्यभिचार नाही, खोटं नाही, नशा नाही, पालशिले पालन करतात, दाने करतात, सगळं करतात. तरी पण काही काही लोकांना टाळायचा प्रयत्न करतात. का? वाणी चांगली नाही यांची, अहंकारानं बोलतात, कटू शब्दात समोरच्याला टोचून बोलतात, समोरच्याला आवडणारे असं बोलतात, अपमानास्पद बोलतात. या सर तर हे संवादाशील मंगवदन तुझं बाकीचं शील पालन करतात. संवादाशील तुझं टोकून बोलणं, निंदा करणं, एखादी चूक दिसली ही अशी तशी हा तसा सांगत करणं, निंदा चुगली करणं आणि कठोरपणे अपमानास्पद बोलणं. तर त्यामुळे पण हानी होती. तुम्ही एवढं करून सुद्धा सत्कर्म तर तुम्ही करताय, पण दुष्कर्म करून दुर्गती पण नरक संस्कार बनवतात. सत्कर्म करून चांगले संस्कार बनवतात आणि वाईट कर्म करून नरकाचे पण संस्कार बनवतात. तर हे सांगितले तुम्हाला. तर विहारात जाऊन भिक्षूची सेवा करणं आणि आपलं पुण्य पाविता वाढून घेणं, तर माझं पुण्य वाढवण्यासाठी म्हणून सेवा करते.
तर परिसरात भिक्षू आहे अजून सुद्धा आम्ही भिक्षूकडे जात नाही, विहारात जात नाही, हे धम्मविरोधी कृत्य लक्षात ठेवा. विहारात जायचं, भिक्षूंची सेवा करायचं आणि आपला अभ्यास करायचा, आपलं मनुष्य सार्थक करायचं, खूप साधना करायचं, भिक्षूकडून धम्म शिकायचं आणि भिक्षूशी नेहमी विनम्रपूर्वक वागायचं आणि नेहमी हात जोडून विनम्रपणे. बुद्धाच्या काळात आणि आज सुद्धा पाहतो विदेशामध्ये खूप मोठे मोठे मंत्री लोक सुद्धा भिक्षूच्या आपण खाली बसतात. ज्यांना खाली बसता येत नाही भिक्षूची परवानगी घेऊन खुर्चीवर बसायचं. अनेक ठिकाणी पाहतो विहारात भिक्षूला बोलवतात, अनेक लोक परित्राणाला घरी बोलवतात, भिक्षूला खाली आसन लावतात आणि स्वतः सोफ्यावर खुर्च्यावर बसवतात. तर भिक्षूशी विनम्रपणे वागायचं, धम्म शिकून घ्यायचं, भिक्षूकडून धम्म शिकायचं. स्वतःला आम्ही खूप शहाणा, मला सगळं समजायचं नाही, मला आणखी शिकवा बनते, मला आणखी शिकायचं, आयुष्यभर विद्यार्थी राहायचे, मला आणखी शिकायचं. आणि समजा तुमच्या परिसरात तुमच्या विहारात जे कोणी भंतेजी आहेत त्या भंतेजीचं वागणं बरोबर नाही, त्या भंतेजी काहीतरी चुकत आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, त्या भंतेजीचं काहीतरी चुकत आहे असं तुम्हाला वाटत असेल, डायरेक्ट भांडायचं आणि आक्रमण करायचं नाही त्या भंतेजीवर. खाली बसून विनम्रपणे हात जोडून म्हणायचं, भंतेजी तुम्ही हे असं केलं ना, तर मला ते नाही समजलं, असं कशामुळे केलं तुम्ही विचारू शकते का, किंवा तुम्ही असं नाही केलं, मला माझ्या माहितीप्रमाणे इथं असं करायला पाहिजे होतं पण तुम्ही असं नाही केलं, तर ह्याचं कारण मी विचारू शकतो का, असं विनम्रपणे विचारायचं. तुम्ही असं का केलं, तुम्ही तसं का केलं नाही, मला का विचारलं नाही, भांडायचं नाही. म्हणजे तुम्ही असं केलं त्याचं कारण मी जाणू शकतो का, किंवा तुम्ही असं नाही केलं त्याचं कारण समजू शकतो का, असं विचारायचं विनम्रपणे. मग म्हणजे तिथं स्पष्टीकरण देते तुम्हाला. त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर तुम्हाला ते पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तरी भांडायचं नाही. नाही पटलं तर काय करायचं, वरिष्ठ भिक्षू आहेत ना, मोठे भिक्षू आहेत ना, इकडे आहे का, तर मोठ्या भिक्षूंना जाऊन सांगायचं. पहिले त्याच भिक्षूला विचारायचं तुम्ही असं का, असं केल्याचं कारण काय, असं नाही केल्याचं कारण काय. मग बंदी ते उत्तर देते स्पष्टीकरण. ते जर तुम्हाला आवडलं तर ठीक आहे, पटलं तर, नाही पटलं तर तरी भांडायचं नाही. ते प्रकरण वरिष्ठ भिक्षूकडे, मोठे भिक्षू, महाथेरो भिक्षूकडे जाऊन त्यांना सांगायचं आमच्याकडे अमुक अमुक बंदी आहेत आणि त्यांनी असं असं केलं किंवा असं असं नाही केलं आणि आम्ही त्यांना विचारलं असं का, तर त्यांनी हे उत्तर दिलं. समजा सेशन कोर्टमध्ये काहीतरी प्रकरण चालू आहे कोर्टामध्ये आणि कोर्टाने निकाल दिला, तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही भांडता का त्याच्यासोबत, सेशन कोर्टला, हायकोर्टमध्ये तक्रार अपील करतो, नाही पडलं तिला रिझल्ट तर भांडता का त्याच्याशी, सुप्रीम कोर्टात निकाल करतो. तर या बंदीने जे काही केलं तुम्हाला नाही आवडलं त्याचं स्पष्टीकरण प्रेमानं, आपुलकीनं, आदरपूर्वक त्या बंदीला विचारा. विचारून तुमचं समाधान नाही झालं तर वरिष्ठ भिक्षूंना जाऊन विचारा. असं करायचं. तर असं वागून आपलं कल्याण करून घ्या. आपण भिक्षूंशी उद्धटपणे, उर्मटपणे, मुजोरी न बोलून, भिक्षूंचा अनादर, अपमान करून, निंदा चुगली करून, खोटे आरोप लावून आपली हानी करून घेऊ नका. खूप मोठी हानी होती. तर तुमचा एक शुभचिंतक म्हणून तुम्हाला सांगत आहे. तर मला वाटतं तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं तुम्हाला समाधान झालं असेल असं मला वाटतं. एवढं बोलून तुम्हाला सर्वांमध्ये मंगल कामना करत मी इथेच थांबतो. तुम्हाला सर्वांचं खूप मंगलो भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.